नमस्कार, ध्येयप्रकाशामध्ये आपलं स्वागत. तर आपण आज इयत्ता 10वीचं गणित त्यातला भाग 1 बघणार आहोत. आता काय काय शिकायचं आहे आपल्याला पहिल्यांदा बघून घेऊ. इथं त्याच्यामध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे तर बघा, इथं पहिलंच प्रकरण कुठलं आहे आपलं, दोन चलातील रेषीय समीकरणे असतील, दुसरं असेल वर्ग समीकरणे, त्यानंतर अंकगणितीय श्रेणी, अर्थनियोजन, संभाव्यता आणि सांख्यिक. हे काय तर पहिला भाग जर बघितला त्याच्यामध्ये किती आपल्याला 6 प्रकरण. त्याच्यामध्ये आपलं कुठलं आहे पहिलं, दोन चलातील रेषीय समीकरणे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला बघा. दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवायच्या पद्धती कुठली, आलेख आणि क्रेमरची पद्धत असेल. आणि दुसरं काय त्यातलं, दोन चलातील रेषीय समीकरणाचं काय करायचंय, रूपांतर करायचंय आणि एक सामायिक समीकरणाचं उपयोजन. त्याच्यामध्ये पहिलं बघू आपण दोन चलातील रेषीय समीकरणे. आता ह्याच्यामध्ये काय बघितलं आपण, तर पाठीमागे काय बघितलं, तर ज्या समीकरणात दोन चले वापरले जातात किंवा चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी किती असते, 1 असते, त्या समीकरणाला काय म्हणतात, दोन चलातील रेषीय समीकरणे. मग इथं काय काय समीकरण दिले बघा. इथं 3x बरोबर 4y वजा 12 या समीकरणाचं काय सामान्य रूप जर करायचं असेल, मग सामान्य रूप याचं कसं होतंय बघा, 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0. म्हणजे काय केलं इथं, तर हे बरोबर चिन्हाचे काय डाव्या साईडला ज्यावेळेस असेल त्याचं जर उजव्या साईडला घ्यायचं किंवा उजव्या साईडचं ज्यावेळेस कुठले जर चल किंवा संख्या घ्यायची असेल त्याचं काय होतंय, धन असेल तर काय होणार आहे, ऋण होणार आहे. इथं बघा हा 4 धन आहे, तर इथं काय झालेलं आहे, ऋण झालंय, आणि हा ऋण आहे तो काय झालाय, धन झालाय. याप्रमाणे काय करायचं आपल्याला, त्याची मांडणी करून घ्यायची. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय करायचं, इथं ही सारणी त्याप्रमाणे पूर्ण करून घ्यायची की त्याच्यामध्ये काय काय येईल ते. इथं बघा आता एक सामायिक रेषीय समीकरणे, जेव्हा काय येतं दोन चलातील दोन रेषीय समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणाला काय म्हणतो, एक सामायिक समीकरणे म्हणतो. मग आता एक सामायिक कसं असेल ते इथं बघा दिलेत आपल्याला. एक सामायिक समीकरणामध्ये 5x वजा 3y बरोबर 8 आणि 3x अधिक y बरोबर 2 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं असतंय, त्याच्यामध्ये x आणि y च्या आपल्याला किमती काढायच्या. मग x आणि y च्या किमती काढायच्या तर काय करायला लागतं इथं, तर हे समीकरण कुठलं आलं आपलं, 5x अधिक वजा 3y बरोबर 8 हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. तर दुसरं समीकरण काय दिसतंय इथं आपल्याला, दुसरं समीकरण किती आहे, 3x अधिक y बरोबर काय तिथं 2 आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे आपल्याला. मग बघा इथं आता काय करायचं यांचं, हे जर सोडवायचंय तर पहिल्यांदा आपल्याला हे दोन्ही मांडून घेतल्यानंतर इथं काय दिसतंय, 5x आणि इथे 3y आणि इथं 3x आणि y. तर काय लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला बेरीज किंवा ज्यावेळेस वजाबाकी करायची तर याच्यातलं x किंवा y चलन यातलं दोन्हीतलं कुठलं तरी चलन काय पाहिजे, समान पाहिजे तिथं आपल्याला. मग समान पाहिजे तर काय करायचं, इथं पहिल्या समीकरणामध्ये जर 3y असेल तर इथं पण काय पाहिजे आपल्याला, 3y पाहिजे. मग 3y करायचं तर आपल्याला काय करायला लागेल, तिथं काय करायला लागेल तिथं लक्षात काय येतं. तर मग ह्या समीकरणाला कुठल्या, तर समीकरण 2 ला काय करायला लागलं, तर 3 ने गुणायला लागलं. तर इथं फक्त इथं जे हा वायला फक्त गुणणार नाही तर मग काय होईल, त्याची किंमत तिथं कमी जास्त होईल. तर मग इथं लक्षात ठेवायचं की हा पूर्ण समीकरण, मग पूर्ण समीकरण 2 ला काय करायचंय, 3 ने गुणायचंय. मग इथं ज्यावेळेस आपण 3 ने गुणू त्यावेळेस काय होईल, इथं या 3x इथं पण याला 3 ला पण गुणल्यानंतर काय होणार आहे, त्याचं 3 त्रिक 9 म्हणजे 9x होतील. y ला फक्त ज्यावेळेस आपण 3 ने गुणू त्यावेळेस किती होणार आहे, 3y होणार आहे. आणि ज्यावेळेस इथं ह्या 2 ला गुणू तर तिथं 6 होणार आहे. अशा पद्धतीने काय मिळेल आपल्याला, नवीन तिसरं समीकरण 9x अधिक 3y बरोबर 6 मिळेल. मग हे तिसरं आणि चौथं, तिसरं आणि हे पहिलं समीकरण, कुठलं पहिलं आणि तिसरं जे समीकरण त्यांची काय करायची, बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर काय होतंय, इथं बघा हे यांची जर बेरीज केली किती आले, 9 5 14x मिळाले. इथं अधिक वजा 3y अधिक 3y येत काय होईल, याला हे जातील, कारण काय होईल इथं हे प्लस मायनस ज्यावेळेस असते दोन्ही समान असतात संख्या आपल्याला माहिती आहे की त्याचे काय येते, 0 येते. म्हणजेच कसं होईल बघा, जर समजा आपल्याला दिलं कुठलं जरी दिलं असं आपल्याला 2x समजा अशी दिली आपली संख्या अधिक 2 वजा 2 यांची जर आपण बेरीज केली तर काय येणार, उत्तर 0 येणार आहे. म्हणजे कुठली जरी घेतली, समजा घेतलं आपण 220 घेतले, हा प्लस असतील हे मायनस 220 असतील, तर आपल्याला उत्तर किती मिळणार आहे, तिथं किती उत्तर मिळणार आहे, तर 0. कारण प्लस मायनस असल्यानंतर उत्तर किती येते, 0. ते जातं एकमेकाला.
मग इथं पण त्याच पद्धतीने होईल, ह्याला काय होईल, हे निघून जाईल. मग उत्तर काय नाही तर 14x बरोबर ह्यांची पण बेरीज 8 1 आणि 6 बरोबर किती आले तर 14. मग x बरोबर किती मिळणार आहे आपल्याला, तर 1 मिळणार आहे. मग 1 माझं उत्तर मिळालं इथं आपल्याला. तर x ची किंमत किती मिळाली आपल्याला, तर 1 मिळाली. आता आपल्याला काय करायचंय, तर y ची पण किंमत काढायची आपल्याला. मग y ची किंमत काढायची तर मग कुठल्या पण समीकरणात काय करायचं आपल्याला, तर x ची किंमत ठेवायची. मग हेच आपण बघू इथं. इथं काय करणार आहे आपण, जर समजा इथं आपण ह्या x ची इथं किंमत ठेवली, कुठली किंमत ठेवणार आहे आपण, जर 5 ची किंमत काय आहे 1 ठेवल्यानंतर कुठल्याही समीकरणात आपण ठेवू शकतो. ह्या पहिल्या ठेवली तर किती येणार आहे, 3 1 3 अधिक y बरोबर 2. मग इथं y बरोबर काय आहे, इथं अधिक 3 ते कसे होतील, इथं वजा होतील बघा. वजा झाल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळणार आहे वायचं, y बरोबर -1 अशा पद्धतीने उत्तर मिळेल. मग उकल काय राहणार त्याची, उकल म्हणजे ज्यावेळेस आपण x y च्या किमती काढतो त्यालाच काय म्हणतो आपण, उकल असं म्हणतो. मग बघा इथं x ची किंमत आधीच काढलेली, x ची किंमत किती मिळाली आपल्याला, 1 मिळाली. y ची किंमत किती मिळाली, -1 मिळाली. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर किती मिळाले, 1 आणि -1 मिळाले. याच पद्धतीने काय करायचं, बाकीची उदाहरणं सोडवायची आपल्याला. बघा इथं याच पद्धतीने अजून एक उदाहरण आहे, 3x अधिक 2y बरोबर 29 आणि 5x वजा y बरोबर 18 अशा पद्धतीने दिले. मग कसं करायचं हे, तर इथे एक उदाहरण सोडवू आपण. काय दिलंय बघा इथं, 3x अधिक 2y बरोबर 29. 3x अधिक 2y बरोबर 29 आणि 5x वजा y बरोबर 18 अशा पद्धतीने हे समीकरण 1 आहे आणि समीकरण 2 आहे. हे आपल्याला काय करायचं, ह्याच्यातल्या x आणि y च्या आपल्याला काय करायच्या किमती आपल्याला काढायच्या त्याच्यामध्ये. मग x y च्या किमती काढायच्यात तर काय करायला सांगितलं, तर याच्यामध्ये इथं आपण बेरीज करू शकतो का यांची, तर नाही करू शकत. मग ह्याच्या आधी काय करायचं आपल्याला, तर ह्याच्यातल्या कुठल्या जर ह्याचे काय करायचे, x चे असेल किंवा y चे, दोन्हीची कुठली पण आपण काय करायची, समान करायची. मग समान करायची तिथं, तर मग काय करायला लागेल, मग इथं समान करायची तर काय करायला, कुठल्या समीकरणाला गुणायला लागेल सांगा. इथं आपण ह्या 2 ला जरी घडलं काय करायचं, समीकरण 2 ला किती गुणायला लागेल तिथं आपल्याला, इथं 2y, मग इथं पण 2y करायचे, म्हणजे किती ना, तर 2 न गुणायला लागेल. काय करायचंय, 2 ने गुणायचंय. मग 2 ने गुणल्यानंतर किती मिळेल बघा इथं, आणि लक्षात ठेवायचं पूर्ण समीकरणाला गुणायचंय आपल्याला. मग 5 2 10x वजा 2y बरोबर 18 2 36 अशा प्रकारे आपल्याला समीकरण कुठलं मिळणार आहे, तर तिसरं समीकरण मिळणार आहे. इथं समीकरण कुठलं मिळणार आहे, तर तिसरं समीकरण मिळणार आहे, लक्षात ठेवायचं. मग तिसरं समीकरण आपल्याला मिळतं इथं, काय मिळालं, तिसरं समीकरण. पुन्हा एकदा घेऊया, इथं काय करायचं आपल्याला, 2 ने गुणायचंय. 2 ने गुणल्यानंतर किती मिळणार इथं, 5 2 10x वजा 2y बरोबर 18 2 36 अशा प्रकारे काय मिळणार आपल्याला, समीकरण नंबर 3 मिळालं इथं. मग 3 मिळाल्यानंतर काय करायचं, त्याच्यातनं काय करायचं आपल्याला, तर समीकरण 1 नंबर त्यातनं काय करायचंय, इथं मांडायचं आपल्याला, अधिक 2y बरोबर 29. हे कुठलंही समीकरण आहे, यांचीच आपण ज्यावेळेस बेरीज करू, मग बेरीज किती होणार यांची बघा, 10 आणि 3 13x, याच्यामध्ये हा प्लस मायनस जाईल, बरोबर काय येणार आहे, 9 6 15, 1 3 6 झाले, 13x बरोबर 65. हे ज्यावेळेस इकडे भागीले जातील त्यावेळेस काय मिळणार आहे, 13 5 65 म्हणजे 13. उत्तर काय मिळालं x आपल्याला, तर 5 उत्तर मिळालं इथं. बघा इथं उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, इथं 5 मिळणार आहे. इथं प्रत्येक वेळेस काय करायचं आपल्याला, इथं 2 न गुणायचं, लक्षात ठेवायचं. इथं पण 2 न गुणणार, इथं मग किती मिळणार आहे, 18 2 36 अशा प्रकारचं मिळेल. आणि याच प्रकारे आपल्याला पुढे सोडवायचं. इथं बघा आता मग काय मिळालं आपल्याला, तर x ची किंमत मिळाली, तर y ची कशी काढायची, तर y ची काढायची. तर इथं काय करायचंय, आपण किंमत ठेवू शकतो, कुठल्याही उदाहरणात ठेवू शकतो. इथं जर 2 मध्ये ठेवत असेल आपण, 2 नंबरचं उदाहरण काय आपलं, 5x वजा y बरोबर 18. हे 2 नंबर समीकरण जसं तसं ठेवून त्याच्यामध्ये किंमत टाकायच्या. x ची किंमत मिळाली आपल्याला 5, म्हणजे काय मिळेल इथं 5 कंसात x ची किंमत 1 च्या ठिकाणी y बरोबर 18 अशा पद्धतीने झालं. मग काय आलं, वजा y बरोबर 18 वजा, आता इथे किती आले, 5 वजा 25 म्हणजे वजा 25 येतील, म्हणजे वजा y बरोबर आता किती आले इथं 7 आले. 7 कुठले आले, इथं वजा आले. मग वजा आल्यानंतर आता दोन्हीकडे काय आहे, इथं दोन्हीकडे वजा चिन्ह नाही, याचा अर्थ काय झाला, y बरोबर आपल्याला काय मिळणार आहे, 7 हे उत्तर मिळेल. कारण आपल्याला y चं उत्तर पाहिजे.
वजा व्हायचं आपल्याला उत्तर नकोय तिथं, मग वजा व्हायचं नाही तर काय होणार तिथं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे, तर y बरोबर 7 हे उत्तर आपल्याला तिथे मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघू आता. मग याच पद्धतीने काय करायचं, या उदाहरणात सांगितलं जेवढे काय असतील एक सामायिक समीकरणे काय करायच्यात, सोडवून घ्यायच्यात की कुठल्या पद्धतीने आपल्याला तिथे येणार आहे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघू आता. इथं काय करायचं, याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आता सुटले आपली सगळी उदाहरणं त्याच पद्धतीने काय करायचं, हे बाकीचे सोडवून घ्यायचे. इथं बघा आता पुढं दोन रेषेमधील रेषीय समीकरणाचा आलेख. मग आलेख कसं देतात, तर इथं दिलेले बघा किमती कशा कशा दिल्या. तर शून्य काय केलं, इथं शून्य असेल, इकडे कुठल्या त्या धन, इकडे ऋण असतील, इकडे काय असतील खालच्या साईडला वाय अक्षावर कुठले मिळतील आपल्याला, तर ऋण असतील, आणि इथे कुठले असतील धन असतील. त्याच्याप्रमाणे काय करायचंय बघा, इथं कुठल्या प्रकारे मांडणी केली लक्षात घ्या. इथं 0-4 इथं केले, 2 शून्य केले इकडं बघा. धन असेल तर काय नाही, इथं 2 येईल, आणि ज्यावेळेस ऋण असेल तर शून्याच्या नंतर इकडे आलेलं आहे. मग याच पद्धतीने आपल्याला मांडणी करून घ्यायची. वाय अक्ष कुठला, एक्स अक्ष कुठला येतं याप्रमाणे करायचं. इथं काय दिलेलं आहे बघा, तर आलेख पद्धतीने काय करायचंय, सोडवायचंय. इथं काय दिलंय, x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा y बरोबर 2 या समीकरणाचे आलेख काढून त्याचे काय करायचंय, निरीक्षण करायचंय. मग इथं दिलंय बघा, x काय दिलंय, x वजा 1 4 1 आणि 6 दिले, आणि एक्स वाय चं काय होतंय, मग हे दोन्ही मिळून एक्स आणि वाय मध्ये काय येतंय, वजा 1 आणि 5. जर एक्स आणि वाय अक्षर दोन्ही घेतले 4 आणि 0 येते, ज्याप्रमाणे काय येते जोड्या त्यांच्या येते. आणि इथं काय करायचं, समीकरणामध्ये ज्या पद्धतीने आपण सोडवलंय त्या पद्धतीने इथं पण सोडवून आपल्याला दाखवायला आहे. इथं काय निर्देशांक दिलेत, कुठलं कुठलं बघा, एक्स अक्षाचा वाय आणि हे एक्स वाय चे दोन्हीचे आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा आता निश्चयक आहे. निश्चयक मध्ये काय काय आहे बघा, निश्चय काय असतो, तर ए बी सी डी हा 4 घटकांचा निश्चयक आहे. आडव्या मध्ये कसा होतोय, ए बी एका कंसात आणि सी डी कसा होतोय, एका कंसात येतो. उभे जर स्तंभ असतील तर ए आणि सी आणि बी आणि डी हे उभे स्तंभ असतील. या निश्चयकांची कोटी काय सांगितली आपल्याला, निश्चयकांची कोटी किती आहे, 2 आहे. कारण प्रत्येक वेळेस 2 स्तंभात काय 2 घटक आहेत, त्याच्यामुळे कोटी किती असणार आहे, याची 2 असणार आहे. आणि इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एडी वजा बीसी काय तिथं, एडी वजा बीसी. आता हे बघा सोडलेलं उदाहरण इथं बघू, की किमती काढायच्या कोणाच्या, निश्चयकांच्या किमती काढायच्या, तर काय करायचं आपल्याला. आता निश्चय काय काय दिले, तर 5 3 आणि 7 आणि 9 दिलाय. तर काय करायचं बघा, 5 आणि ते काय करायचं, इथं 5 आणि 9 म्हणजे कोणाचा करणार, इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, ए इथं बघा ए आणि डी आणि बी आणि सी, कोणाचा ए आणि डी आणि बी आणि सी यांचा गुणाकार करून तिथं काय करायचंय, वजा करायचंय. इथं आपल्याला इथं बघा मग कोणाचा केला, ह्या 5 आणि 9 आणि 3 आणि 7 यांचा केला इथं गुणाकार. मग यांचा गुणाकार केल्यानंतर मिळालं की ते आपल्याला 5 9 45 आणि 7 3 21. मग काय करायचं, इथं वजाबाकी करायची. बरोबर, दुसरं घेऊ आपण यातलं, वजा 8 आणि 2 वजा 3 आणि 4 इथे याच पद्धतीने होईल. वजा 8 आणि गुणिले वजा 4 होईल तिथं. मग किती मिळणार आहे, 4 8 32. ते कुठले मिळणार आपल्याला, वजा मिळतील. दोन्ही वजा करायचंय आणि इथं काय मिळणार आहे, 2 वजा 3. मग काय झालं, इथं वजा 6 अशा पद्धतीने उत्तर मिळालं. मग हे ज्यावेळेस लक्षात आपण हे शिकलो, की ज्यावेळेस कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसाचं चिन्ह काय होणार, तिथं बदलणार आहे. मग बदलणार इथं कुठलं आहे, तर मायनस आहे, म्हणजे कुठलं होईल, इथं प्लस होईल. मग वजा 32 अधिक 6 बरोबर उत्तर काय मिळणार, तिथं वजा 26 असं आपल्याला उत्तर मिळून जाईल. इथं पण याच पद्धतीने करायचं आपल्याला. काय, जरी वर्गमुळात जरी संख्या दिल्या तर काय करायचंय, इथं बघा वर्गमुळात किती 3 आहेत इथं, आणि इथं पण वर्गमुळात 3 आहेत. इथं काय करायचं, यांचा गुणाकार, आणि इथं कोणाचा गुणाकार होईल, 9 2 18 अशा पद्धतीने गुणाकार करणार आहे आपण. आणि त्यातनं काय करायचं, ज्यावेळेस गुणाकार येईल त्यातनं तो वजा करायचा आहे, मग आपल्याला उत्तर मिळून जाईल.
त्याच्यानंतर आम्ही चेक पद्धती, क्रेमरची पद्धती ज्याला म्हणलं जातं. आता काय करायचं इथं बघा, इथं पण याच पद्धतीने काय केलं इथं, तर इथं दिलेलं आहे आपल्याला समीकरण कुठलं दिलेलं आहे, एक इथं एक्स अधिक बी वाय बरोबर काय C1 असं दिलं आहे. इथं खालचं दुसरं काय A2x प्लस B2y बरोबर C2 अशा पद्धतीने दिलेलं आहे दुसरं समीकरण. मग इथं काय केलंय, तर समीकरण 1 ला कशाने गुणलंय, तर B2 न गुणलंय बरोबर. मग B2 ला गुणलं कुठल्या समीकरणाला, इथं समीकरणाला 1 ला गुणल्यानंतर समीकरण कुठलं मिळालं, A1 B2x प्लस B1 B2y बरोबर काय होणार इथं C1 आणि B2 होणार आहे बरोबर. त्याच्यानंतर मग काय मिळालं, तिथं समीकरण 3 मिळाल्यानंतर याला काय करायला लागणार, इथं काय लक्षात ठेवायचं, इथं कशाने गुणलं आपण, पहिल्या समीकरणाला B2 न गुणलं पहिल्या समीकरणाला, आणि पहिल्या आता दुसऱ्या समीकरणाला किती न गुणायला लागेल, मग B1 न ज्यावेळेस गुणल त्यावेळेस काय होणार, इथं दोन्हीचे दोन्ही कसे होणार, समान होणार आहेत. मग इथं बघायला काय आलं, A2 गुणिले B1 x प्लस B2 त्याच्यानंतर B1 y बरोबर C2 आणि B1 अशा पद्धतीने आपल्याला चौथं समीकरण मिळालं. मग काय करायला लागलं, जे समीकरण आपल्याला 3 मिळाले आणि 4 मिळाले नवीन, कुठलं काय केलं आपण, समीकरण 1 ला कशाने गुणलं होतं, तर B2 न, आणि समीकरण 2 ला B1 न गुणलं इथं. मग इथं काय झालं बघा, तर ह्या दोन्ही समीकरणात समीकरण 3 आणि 4 मध्ये काय करायचंय, त्यातनं ते वजा केल्यानंतर आपल्याला काय मिळालं, इथं A1 B2 इथं राहिला, इथं A2 B1 राहिला, हे दोन्हीचं काय होईल, तर वजा बाकी इथं x काय केला, तर x इथं मिळाला, इथं आपल्याला x मिळाला इथं. त्याच्यानंतर काय झालं, इथं C1 B2 मायनस C2 आणि B1 मिळाला. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं इथं. त्याच्यानंतर क्रेमरच्या पद्धतीने काय करायचं, एक सामायिक समीकरण सोडवायचं. मग क्रेमरच्या पद्धतीने ज्यावेळेस सोडवायचं आपल्याला त्यावेळेस काय करायचं बघा, इथं 5x अधिक 3y बरोबर वजा 11 आणि 2x अधिक 4y बरोबर काय आहे वजा 10. जिथे ज्यावेळेस आपण काय केलं, तर समीकरण आपण सोडवतो त्यावेळेस काय केलं होतं, तर हे चल सेम केलं होतं, नंतर आपण त्याची काय केली, बेरीज केली. पण या पद्धतीमध्ये काय करायचंय बघा, आपल्याला याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला लिहून ठेवायच्या, d dx आणि dy लिहून ठेवायचंय. मग ज्यावेळेस डी करतो त्यावेळेस काय करायचंय बघा, पहिल्या समीकरणातला काय घ्यायचं आपल्याला, एक्स घ्यायचा आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या समीकरणातला काय घ्यायचं आहे, तर दोन्ही यातला वाय घ्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस आपल्याला डी मिळेल. मग तो कसा मिळेल बघा, इथं एक्स ची किंमत काय दोन्ही ठिकाणी, इथं एक्स किती आहे 5 आणि इथं 2, मग इथं आपण घेतली 5 आणि 2, इथं 3 आणि 4 घेतल्यानंतर यांचा काय करायचं आपल्याला, तर तिरकस गुणाकार करायचा आहे. आधी ज्यावेळेस आपण ज्यावेळेस एबीसीडीचं घेतलं तसं करायचं इथं. मग 5 चौक 20 आणि 32 6, मग आपल्याला डी ची किंमत किती मिळाली, तर 14 किंमत मिळाली. आणि डीएक्स ची काढायची त्यावेळेस काय लक्षात ठेवायचं बघा, ज्यावेळेस ही बरोबरची किंमत आहे वजा 10 आणि वजा 11 इथं घेणार आहे, आणि त्याच्यानंतर वायच्या ज्या किमती आहेत ते आपल्याला इथं घ्यायच्यात 3 आणि 4 अशा पद्धतीनं. मग 11 पुन्हा तिरकसच गुणाकार करणार, इथं 11 चौक 44 ते पण कुठलं येणार इथं वजा, आणि 10 इथं 10 त्रिक 30 हे पण वजा येणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, कंसातलं काय होईल, इथं कंसातलं चिन्ह धनचं काय होईल, ऋण होईल तिथं. मग वजा 44 अधिक 30 बरोबर काय मिळणार आहे, वजा 14 असं उत्तर आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे आता वाय ची किंमत डीवाय ज्यावेळेस काढायचं आपल्याला त्यावेळेस पुन्हा तसंच केलं की इथं आपण कुठले घेतले बघा, ज्यावेळेस वाय काढायचे त्यावेळेस एक्स च्या किमती घ्यायच्या, नेक्स्ट काढायचे त्यावेळेस वाय च्या किमती घ्यायच्यात आपल्याला. मग इथं बघा 5/2 आणि 11/10 आलं, इथं तिरकस गुणाकार पुन्हा केला, 10 × 50 11 2 22 आणि काय होणार आहे वजा 50 अधिक 22 बरोबर काय आले वजा 28 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे कुठले कुठले मिळाले आपल्याला, डी मिळाला किती 14 मिळाला, डीएक्स मिळाला आपल्याला वजा 14, आणि आपल्याला ज्यावेळेस वाय ची किंमत काय किती मिळाली इथं वजा 28 किंमत मिळाली. मग त्याच करायची आपल्याला एक्स ची किंमत काढायची, तर काय करायचं डीएक्स भागिले डी करायचं आहे, आणि वाय ची काढायची डीवाय भागिले डी करायचं इथं. मग इथं किती मिळालं आपल्याला वजा 1 मिळाले, इथं किती मिळाले वजा 2 अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळाले. हीच काय राहील, ते एक सामायिक समीकरणाची उकल राहील. मग याच पद्धतीने उदाहरण सोडवायचंय की कुठल्या कुठल्या किमती घ्यायच्यात लक्षात ठेवायचं. डी ची किंमत काढताना आपण काय घेतोय, डी ची किंमत घेताना काय केलं होतं, तर एक्स ची किंमत घेतली होती आणि वाय ची किंमत घेतली होती.
dx घेताना काय घेतलं, टोटलची किंमत ती घेतली आणि x काढायचं म्हटल्यावर y ची किंमत घेणार आहे. आणि तिसरी गोष्ट इथं ज्यावेळेस dy काढायचं आपल्याला त्यावेळेस काय करायचं, टोटल जेवढी काय दिलेली असेल आणि y ची इथं y काढायचं तर x ची किंमत घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला x ची किंमत काढताना dx च्या d आणि y काढताना dy च्या d घ्यायचं, त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळून जाईल. याच पद्धतीने काय करायचं, मग जी क्रेमरच्या पद्धतीने सांगितलं उकल काढायला तर याच पद्धतीने आपल्याला करायचं. इथं बघा दिलाय सराव संच 1.3 मध्ये की आपल्याला एक समीकरण सोडवायचे, पण कुठल्या पद्धतीने सोडवायचं तर क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचंय. मग क्रेमरच्या पद्धतीने कुठलं तर आता ज्याप्रमाणे आपण उदाहरण घेतली देतं काय काय घ्यायचं आपल्याला तिथं, तर बघा इथं डी घ्यायचं आपल्याला, dy घ्यायचं आहे आणि dx घ्यायचंय. आता हे दुसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे. याच्यामध्ये काय दिलंय बघा, 4/x अधिक 5/y बरोबर 7. दुसरीकडे तसंच आहे, दुसरं जे एक समीकरण त्यातलं तिथं d/x अधिक 4/y बरोबर 5 आहे. तर काय करायचं, याचं सोडवायचं आपल्याला, उकल काढायची कोणाची, x आणि y ची. तर मग पहिल्यांदा काय करायचं, तर ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने उदाहरण आल्यानंतर त्यातला 4 काय करायचंय, कंसाच्या बाहेर काढायचं, 1/x इथं शिल्लक राहील, इथं 1/y शिल्लक राहील. मग काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस अशा पद्धतीने असेल त्यावेळेस 1/x ला काय म्हणायचं, इथं आपण x y म्हणू शकतो किंवा इथं काय म्हणलंय बघा m आणि n मानायचंय आणि काय करायचंय, उदाहरण सोडवून घ्यायचंय. मग ज्यावेळेस आपल्याला असं उदाहरण मिळेल 4m अधिक 5n बरोबर 7, तर ह्या प्रकारचं उदाहरण सोडवलंय. तर यासाठी काय लक्षात ठेवायचंय, ज्यावेळेस छेदामध्ये ना अंशामध्ये दिलेलं असेल त्याला काय म्हणायचंय m n किंवा कुठलंही आपण काय मानू शकतो, अल्फाबेट कुठलंही त्यातलं मानू शकतो. मग इथं कसं होईल बघा, काय होईल इथं 1/x वजा y. आता समजा हे 4 आपण घेतले, इथं 4 आणि कंसामध्ये काय येईल, x 1/x वजा y येईल. इथं हा जर 1 घेत असेल तर काय येणार आहे, इथं x अधिक y. ज्यावेळेस अशा पद्धतीने येईल त्यावेळेस काय मानू शकतो आपण, त्याला m आणि n मानू शकतो. कोणाला 1/x वजा y जर m मानला तर 1/x अधिक y ला काय म्हणणार आहे, m मानणार आहे इथं आपण. आणि त्या पद्धतीने काय करायचंय, उदाहरण सोडवून घ्यायचं आपल्याला. इथं पण त्याच प्रकारचं उदाहरण बघा समान. मग त्याच प्रकारे काय करायचंय, तर हे आपल्याला ह्यातलं पुढचं उदाहरण सगळं ह्याच प्रकारे सोडवायचं आहे. इथं आपल्याला काय करायचंय, तर समीकरण आपल्याला लिहायचं. मग समीकरण तयार करता आलं पाहिजे. मग समीकरण कसं तयार होतंय बघा, इथं काय सांगितलंय, एका आयताची परिमिती 40 सेमी व आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे, तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. मग लांबी रुंदी काढायची तर पहिल्यांदा काय म्हणायचं, तर आयताची लांबी x मानली तर रुंदी काय म्हणायची, y म्हणायची तिथं. आणि आपल्याला माहित पाहिजे की परिमिती जर विचारली तर परिमितीचं आपल्याला सूत्र माहित पाहिजे. मग परिमिती सूत्र काय आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर. मग त्यावेळेस आपल्याला काय माहिती, परिमिती आपण लांबी काय मानली तिथं x मानलेली आणि रुंदी काय मानली y. मग याचप्रमाणे आपल्याला समीकरण तिथं तयार होईल. ज्यावेळेस आता हे ह्याला गुणले तिकडे जाऊन काय होते, भागिले. मग इथं शिल्लक काय राहणार आहे, x अधिक y बरोबर 20 अशा पद्धतीने राहील. दुसरीकडे काय समीकरण तयार झालं इथं, तर x बघा इथं आयताची लांबी ही रुंदीपेक्षा दुपटीपेक्षा 2 जास्त आहे. मग जास्त आहे म्हणजे कसं होणार आहे, x वजा ह्याची दुप्पट केल्यानंतर सुद्धा काय होतंय, तर 2 ने जास्त आहे म्हणजे 2 तिथं बरोबर 2 असेल, ह्यातला फरक 2 येईल अशा पद्धतीने राहील ते. मग आपल्याला हे निश्चय पद्धतीने सोडायचे. कुठली पद्धत आहे ही, निश्चय पद्धतीने सोडवायचं. मग निश्चय पद्धत बघितली तर निश्चय पद्धत काय आहे, d बरोबर d dx आणि dy ही बघितलं आपण तिथं. निश्चय ही काय सांगितली तिथं, तर तिरकस गुणाकार करायचा आहे आणि त्यातला काय करायचं, आपल्याला फरक काढायचा. त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल तिथं ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार करायचा आणि आलेलं उत्तर काय करायचं, यांची वजाबाकी करायची दोन्हीची. त्यावेळेस आपल्याला dx आणि dy मिळतील.
त्याच्यानंतर हे दुसरं, इथं आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे की समीकरण तयार कसं होणार बघा. इथं काय दिलंय, काटे असलेले किती घड्याळ आहेत, 11 घड्याळ आहेत, डिजिटल 6 आणि त्याची किंमत किती झाली 4330. मग इथं बघा कुठली घड्याळ घेतली, काटे असलेली एक्स घेतलं, डिजिटल वाय घेतलं, मग काय झाली किंमत त्याची 4330. अशा पद्धतीने समीकरण तयार करायचं आपल्याला आणि सोडवून घ्यायचं. त्याच प्रकारे ह्याच्यामध्ये कुठलंय तर प्रवाहाचा असेल, बोट कुठल्या दिशेने जाते, प्रवाहाचा वेग कसा काढायचा, बोटीचा वेग कसा काढायचा, तर आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे की समीकरण आपण कुठल्या पद्धतीने दिलंय त्याप्रमाणे. आता इथं बघा काय दिलंय, काही रक्कम काही मुलांना सारखी वाटली, जर 10 मुले जास्त असतील तर प्रत्येकास किती 2 रुपये कमी मिळाले असते, जर 15 मुले कमी असतील तर प्रत्येकी 6 रुपये जास्त मिळाले असते, तर एकूण रक्कम किती, व ती रक्कम किती मुलांना वाटली. मग याच पद्धतीने आपल्याला काय करायचंय की ज्या वेळेस आपल्याला कुठलीही संख्या माहित नसेल त्यावेळेस काय घ्यायचं, तर एक्स किंवा वाय घेऊन आपल्याला समीकरण तयार करायचंय आणि नंतर मग ते समीकरण सोडून काय करायचं, त्याची उकल काढायची, त्यावेळेस मग आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर या प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचंय बघा, लक्षात ठेवा, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळाल्यास काय होते, बेरीज 70 येते. तर मुलाच्या वयामध्ये वडिलांची वयाची दुप्पट मिळाल्यास बेरीज 95 येते, दोघांची वय काढा. मग इथं पण आपल्याला काय करायचंय, मुलाचं वय किंवा वडिलांचं वय काय करायचंय, एकाचं वय एक्स घ्यायचंय, एकाचं वय वाय घ्यायचंय आणि काय करायचं आपल्याला उत्तर काढायचंय. इथं समीकरण तयार करता आलं पाहिजे. लक्षात ठेवायचं की कुठल्या पद्धतीचं आहे, की आपल्याला एक चल घेऊनच का 2 चल घ्यायचंय हे पण आपल्याला उदाहरण बघून समजलं पाहिजे. हे बघा इथं निश्चयकाची किंमत काढायची, इथं तिरकस करून आपण केलं होतं त्याप्रमाणे करायचं. इथं काय करायचंय, आलेख पद्धतीने काढायचंय, ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलंय पाठ्यपुस्तकामध्ये त्याप्रमाणे काय करायचं आपल्याला, त्याच पद्धत वापरून आपल्याला किमती काढायची. इथं क्रेमरच्या पद्धतीने काढायचंय. आता याच्यामध्ये पुढचा भाग काय सांगितलंय, तर पुढचं काय आहे, वर्ग समीकरणे. आता वर्ग समीकरणामध्ये बघा रेषीय समीकरण, रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी कशी, तर कसं बघा, काय बहुपदी कशावर ओळखली जाते, तर कोटी म्हणून होते, ते आपण प्रकार बघितलं होतं. मग काय होतं, एका चलातील ज्या बहुपदीची कोटी 1 असते तिला काय म्हटलं जातं, तर रेषीय बहुपदी म्हणतात. म्हणजे रेषीय बहुपदी बघा इथं किती कोटी, इथं 1 आहे, आणि जिची कोटी 2 असते तिला काय म्हणलं जातं, वर्ग बहुपदी. म्हणजे तो वर्ग बहुपदी कुठला येईल, इथं ज्यावेळेस वर्ग आपल्याला दिसेल त्यावेळेस काय असेल, ते वर्ग असेल, आणि जिथं वर्ग नसेल ते काय असेल, रेषीय बहुपदी असेल. इथं बघा, इथं पण समीकरण तयार करून दिलंय आपल्याला. हे काय सांगितलं, समजा उपखंडाची रुंदी काय घेतली तर x मीटर, तर लांबी कशी होईल, x अधिक 10 मीटर असेल, कारण त्याच्यापेक्षा किती 10 ने जास्त आहे. मग हे लक्षात आलं पाहिजे. आणि क्षेत्रफळ दिलंय, मग क्षेत्रफळ सूत्र लिहिलं 200 काय दिलं त्याचं क्षेत्रफळ, 200 बरोबर कंसात x अधिक 10 गुणिले एक्सच घेतलं तिथं, कारण एक्स काय घेतलं तिथं, तर रुंदी किती घेतली, जर रुंदी तर एक्स घेतली तर त्यापेक्षा जास्त नाही किती आहे, 10 ने जास्त आहे, म्हणून तिथे काय होणार आहे +10 अशा पद्धतीने होईल. हे सामान्य रूप पण बघितलं की कशा पद्धतीने आपल्याला सामान्य रूप घ्यायचंय त्याचं. इथं पण काय करायचंय, तर वर्ग समीकरणाची मुळे किंवा त्याला काय म्हणलं जातं, उकल असं म्हणलं जातं. मग बघा इथं हे जे समीकरण दिलंय, इथं एक्स वर्ग अधिक 5x + 6 या बहुपदीत x बरोबर 2 ठेवून, मग 2 ठेवून जर घेतला आपण, तर बघा 2 ठेवून घेतलं, 2 चा वर्ग अधिक 5 दुणे 10, कारण x ची किंमत आपण किती घेणार आहे, 2च घेणार आहे इथं. मग 2 घेतल्यानंतर काय झालं, तिथं 2 चा वर्ग 4 अधिक 5 दुणे 10 - 6, मग इथं काय होणार आहे, 10 4 14 - 6 किती झाले, तिथं 8. मग काय झालं, इथं 0, मग काय होणार आहे, त्याची उकल आहे का ती, तर नाहीये. आलंय किती तिथं आपल्याला, तर 8 येत आहे, आलं किती पाहिजे, तर 0 आलं पाहिजे. इथं जर बघा दुसरा आपण प्रकारे घेतलं तर काय केलं, x बरोबर काय घेतले, -6 घेतले. मग -6 जर येत असेल तर -6 चा वर्ग 36 वजा काय झाले 5 × 30 - 6, मग इथं काय झालं 36 + 36 बरोबर 0 आले. म्हणजे काय त्याची उकल काय असणार आहे, तर x ची उकल काय मिळाली तिथं
-6 अशा पद्धतीने मिळाले आपल्याला. मग किमती ठेवून सुद्धा आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस इथं आपल्याला दिलेलं आहे की बरोबर 0 आहे, तर त्याचं उत्तर पण किती आलं पाहिजे, तर 0 आलं पाहिजे. इथं जर समीकरण दिलं असतं आपल्याला, इथं जर बरोबर 8 आहे, तर मग ही उकल किती राहिली असती, याची 2 राहिली असती. मग अशा पद्धतीने कळलं पाहिजे की आपल्याला उकल कुठली त्यातली, आणि दिलेल्या समीकरणाची आपल्याला बरोबरची किंमत किती आहे तेवढीच आपल्याला ते उकल आली पाहिजे. इथं पण तेच करायचं बघा आपल्याला. इथं काय करायचं, तर एक्स चे काय करायचं आपल्याला, मुळे आहेत की नाही ते ठरवायचं. मग मुळे आहेत की नाही कसं ठरवणं, तर तिथं ज्या दिलेल्या आहेत त्या किमती त्यांच्या जागेवर ठेवायच्या. मग इथं बघा एक्स बरोबर काय ठेवणार आपण, 1 ठेवणार आहे, मान बघणार आहे की इथं किती आलं पाहिजे, तर दोन्ही बाजूला समान किंमत आली पाहिजे. मग इथं किती आले पाहिजे, 0 आले पाहिजे. आणि इकडं दुसरी जर ठेवून पण काय आलं पाहिजे, तर 0. जिथं आपल्याला 0 किंमत मिळेल तेच काय असणार आहे, त्याचं मूळ असणार आहे किंवा उकल असणार आहे. आता याच्यामध्ये पुढचं की बहुपदीच काय करायचं आपल्याला, तर मुळे बघायचे कसं. इथं बघा अवयव पद्धतीने ज्या वेळेस सोडवायचंय, मग अवयव पद्धतीने सोडवायचं. इथं समीकरण काय दिलं आपल्याला, यम वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर काय येते, 0 येतं इथं. मग इथं लक्षात ठेवायचं की ह्याची फोड आपल्याला करायची, ह्या 14m ची अशी फोड करायची की काय आलं पाहिजे, त्याची बेरीज किती मिळाली पाहिजे आपल्याला, किती आली पाहिजे, इथं 14 आली पाहिजे आपल्याला इथं. आणि त्याचा गुणाकार किती आला पाहिजे, 13 आला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काढायचंय. मग बघा इथं उकल कशी झाली, इथं यम वजा 13m वजा 1m अधिक 13. मग ज्यावेळेस आपण यांची बेरीज करू तर काय मिळणार आहे आपल्याला, वजा 14 हे उत्तर मिळेल. आणि त्याचं ज्यावेळेस गुणाकार करू त्यावेळेस उत्तर किती मिळणार आपल्याला, 13 हे उत्तर मिळेल. मग काय केलं इथं, यम कंसामध्ये यम वजा 13, इथं कंसातून बाहेर काय काढणार आहे आपण, वजा 1 यम वजा 13 अशा पद्धतीने बरोबर 0. आपल्याला काय मिळालं इथं, त्या कंसामध्ये काय मिळालं इथं, तर यम वजा 13 आणि इथं यम वजा 1 बरोबर 0 अशा पद्धतीने आपल्याला मिळून जाईल. मग इथं काय आपल्याला मिळालं, इथं यम बरोबर काय मिळाले 13 आणि यम बरोबर 1 अशा पद्धतीने आपल्याला त्याची मुळे मिळाली होती. इथं लक्षात ठेवायचं, फोड करताना फक्त आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे. इथं पण बघा काय होईल, इथं यांची बेरीज केली तर किती आली पाहिजे, तर वजा x आला पाहिजे. मग वजा x कसा येईल इथं, वजा x कसा आला इथं, तर ह्या दोन्हींची बेरीज केल्यानंतर किती मिळणार आपल्याला, वजा x मिळणार आहे. मग इथं काय होईल बघा, इथं ज्यावेळेस 3x वर्ग काय केलं, 3x कॉमन काढल्यानंतर इथं काय मिळाले, x वजा 2 मिळाले आपल्याला. इथं 5 काढल्यानंतर काय मिळाले, x वजा 2 मिळाले. इथे x वजा 2 आहे तर एका ठिकाणी घेणार आहे आपण, आणि 3x अधिक 5 एका ठिकाणी घेणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला त्याची उकल किंवा मुळ काढता आले पाहिजे. ह्याच्यातली पुढची एक पद्धत की पूर्ण वर्ग पद्धतीने काय करायचंय, वर्गमूळ समीकरण सोडवायचंय. मग बघा इथं काय केलं, इथं समीकरण काय दिलं इथं आपल्याला, x अधिक 5 चा वर्ग वजा वर्गमूळ 23 चा वर्ग बरोबर 0 इथं केलंय. मग काय केलं इथं, x अधिक 5 चा वर्ग बरोबर 23 चा इकडे काय घेतला, कंसाचा इकडे वर्ग घेतला. मग x दोन्हीकडचं काय केलं, वर्गमूळ ज्यावेळेस काढत तर काय मिळालं, x अधिक 5 वर्गमुळात काय मिळाले, 23 असं मिळालं. म्हणजे x अधिक 5 बरोबर काय मिळालं तिथं, वजा 23 अशा पद्धतीनं उत्तर मिळालं तिथं. किंवा काय केलं इथं, म्हणून x म्हणून इथं प्लस तिकडे मायनस झाले. मग काय मिळालं इथं आपल्याला, तर x बरोबर वजा 5 आणि वर्गमुळात काय मिळाले, 23 अशा पद्धतीने मिळते. आलेख पद्धतीने काय करता आलं पाहिजे, आपल्याला ही वर्ग समीकरण मांडता आली पाहिजे. आणि आलेखामध्ये कशी मांडणी करायची हे लक्षात आले पाहिजे की x अक्षावर आपल्याला काय मांडायचंय आणि इथं y अक्षावर काय मांडायचंय ते.
याच पद्धतीने काय करायचं, हा उदाहरण सगळं सोडून घ्यायचं आहे आपल्याला. हे वर्ग समीकरणाचे काय आहेत, सर्व त्याच प्रकारचे उदाहरण आहेत आपल्याला इथं. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.